गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण युनिट 2 मधली राहिलेलं प्रॅक्टिस सेट 2.3 घेणार आहे. 2.3 मध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. तर 2.3 ही जी प्रॅक्टिस सेट दिलेला आहे, तर या प्रॅक्टिस सेटमधले एक्झाम्पल लिटल बिट टफ आहे, तर म्हणून मी ही लास्टमध्ये घेत आहे. व्यवस्थितपणे समजून घेऊन सॉल्व करायचे आहे. बघा आता एक एक एक्झाम्पल सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट बघू. क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्याला हे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा तर इथे काय होणार, ही इक्वेशन दिलेलं आहे, तर ही इक्वेशन आपल्याला क्वाड्रॅटिक फॉर्ममध्येच दिलेलं आहे, जनरल फॉर्ममध्ये. तर आता बघा नेक्स्ट काय करणार आपण. इथे नेक्स्ट काय होणार, याचा हा जो 5 आहे, आपण हा 5 इकडे घेऊन जाऊ. मायनसचा काय होणार, इथे प्लस होणार. एक्स स्क्वेअर प्लस 2x इथे इज इक्वल टू 5. तर हे आपलं काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर इथे काय करायचं आहे आपल्याला, इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर तो फॉर्म्युला बी केअरफुली लक्ष द्या. ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर हा फॉर्म्युला कशाचा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपला कशाचा आहे, तर हा फॉर्म्युला आहे ए प्लस बी त्याचा होल स्क्वेअर, त्याचा फॉर्म्युला इथे हा. तर या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. तर या एक्झाम्पलमध्ये बघा आता कशा पद्धतीनं ही जी एवढी टर्म दिलेली आहे, तर या टर्मला आपल्याला या फॉर्ममध्ये आणायचं आहे. ठीक आहे. तर इथे एक एक टर्म समजून घ्या. एक्स स्क्वेअर दिलेला आहे, दॅट मीन्स ए स्क्वेअर. 2x म्हणजे इथे एक्स काय आहे, हा ए आहे, समजून घ्या. आणि इथे 2 दिलेला आहे, हा 2 सुद्धा दिलेला आहे, इथला 2 सुद्धा आहे, आणि ए सुद्धा टर्म दिलेली आहे. मग अबसेंट असलेली टर्म कुठली आहे, बी टर्म. म्हणजे इथे बी अबसेंट आहे, फक्त ट्वाईस ए मीन्स 2x आहे इज इक्वल टू 5. एवढी टर्म दिलेली आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, इथे बी आणायचा आहे. हा जो बी आहे, जो अबसेंट आहे या इक्वेशनमध्ये, तर हा अबसेंट असलेला बी जो आहे तो आपल्याला इथे आणायचा आहे. तर कशा पद्धतीने आणणार, तर याला आपल्याला कशाने तरी मल्टिप्लिकेशन किंवा डिवाइड करावं लागेल. इथे काय जस्ट ॲडजस्टमेंट करायची आहे. ॲडजस्टमेंटसुद्धा कशासाठी, तर आपल्याला हा पूर्ण एवढा फॉर्म आणण्यासाठी. मग काय करणार बघा, इथे काय होणार, एक्स स्क्वेअर जो आहे मी ॲज इट इज ठेवणार. एक्स स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय एक्स मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू इथे काय करणार, 5 ॲज इट इज ठेवणार. आता इथे काय झालं हे बघा, इथे एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू 1 इज इक्वल टू 5. आता दॅट मीन्स एक्स म्हणजे ए, 2 मीन्स दिस 2 अँड एक्स मीन्स दिस ए अँड 1 मीन्स बी. म्हणजेच काय, आपला जो फॉर्म आलेला आहे तो या फॉर्ममध्ये आलेला आहे. मग आता काय करणार, तरीसुद्धा हे जस्ट एक बीची व्हॅल्यू झालेली आहे. 1 जो दिलेला आहे तो एक बी झालेला आहे, पण आपला फॉर्म्युला तयार झाले का ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर नाही. तर आपल्याला त्या फॉर्ममध्ये हे आणायचं. मग काय करणार, इथे बघा एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एक्स इंटू 1 प्लस हा जो 1 आहे त्याचा स्क्वेअर करणार इज इक्वल टू 5 प्लस इथे सुद्धा 1 स्क्वेअर ॲड करावं लागेल. म्हणजेच काय बघा, आता हे जे इक्वेशन आलेलं आहे आपलं, एक्स स्क्वेअर प्लस 2x इंटू 1 प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल टू 5 प्लस बी स्क्वेअर. म्हणजेच काय, इथे बघा या इक्वेशनमध्ये आले ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. याला ए समजा, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 5 प्लस 1चा स्क्वेअर. म्हणजे काय, आपलं या जो काही फॉर्म्युला दिलेला आहे त्या फॉर्म्युलाचा फॉर्म तयार झाला इथे. मग नेक्स्ट काय होणार, इथे नेक्स्ट काय होणार, ही जी एवढी जी टर्म दिलेली आहे, तर हा एक काय झाला, फॉर्म्युला तयार झाला. मग इथे काय लिहिणार आपण, एक्स प्लस एक्स मीन्स ए, आणि इथे बीची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 1 दिलेली आहे, म्हणजे 1 त्याचा स्क्वेअर करणार इज इक्वल टू 5 प्लस 1चा स्क्वेअर 1 ॲज इट इज लिहिणार. नेक्स्ट काय होणार, मग एक्स प्लस 1 इज इक्वल टू स्क्वेअर एक्स प्लस 1 होल स्क्वेअर इज इक्वल टू 6. 5 प्लस 1 इज इक्वल टू 6. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. आता काय करणार आपण, स्क्वेअर रूट घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. ठीक आहे.
मग आता काय स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय होणार, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल होणार. एक्स प्लस 1 इज इक्वल टू प्लस मायनस रूट 6. हा काय झाला आता आपला स्क्वेअर रूट झाला. मग इथे काय आता प्लस आणि मायनस रूट घेतलं म्हणून इथे 2 व्हॅल्यूज येणार, प्लस आणि मायनस. तर हा एक्स इज इक्वल टू हा 1 आहे, हा 1 इकडे घेऊन जाणार आपण इक्वल टूच्या, म्हणजे काय होणार प्लसचा मायनस होणार, प्लस मायनस रूट 6 इथे काय होणार -1. ठीक आहे. तर इथे नेक्स्ट काय होणार, मग एक पॉझिटिव्ह रूट्स निघेल आणि एक निगेटिव्ह येणार, म्हणजे 2 वेग. एक्सच्या व्हॅल्यू काय कशा निघणार, 2 निघणार. एक्स इज इक्वल टू एकदा निघणार 6 - 1 आणि सेकंड व्हॅल्यू निघणार, मग सेकंड व्हॅल्यू काय निघणार -√6 - 1. दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. हे काय झालं आपल्या क्वेश्चनचं आन्सर झालं. हे फर्स्ट एक्झाम्पल झालं. फर्स्ट एक्झाम्पल बघून घ्या. सॉरी, हे सेकंड एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल आहे 2.3 मधलं. आता फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये थोडं ट्रिकी एक्झाम्पल आहे. तिथे ॲडजस्टमेंट करायची असेल तर ती थोडी वेगळी करायची आहे. बघा कसं करायचं. सेकंड एक्झाम्पलसुद्धा आपल्याला सेम सॉल्व करायचं आहे. बघा फर्स्ट एक्झाम्पल. आधी आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. आता आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू. फर्स्ट एक्झाम्पलसुद्धा सेम मेथडने सॉल्व करायचं आहे, फॉर्म्युला यूज करून. बघा तर काय होणार याच्यामध्ये, एक्स स्क्वेअर इथे जस्ट ॲडजस्टमेंट करायची आहे, या फॉर्ममध्ये आणायचं आहे. ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू, आपल्याला हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला यामध्ये आणायचं आहे. मग काय होणार बघा, इथे सर्वात आधी तर हा जो 20 दिलेला आहे, हा 20 आपण इकडे घेऊन जाऊ. इथे काय होणार, मग एक्स स्क्वेअर ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस एक्स ॲज इट इज ठेवणार इज इक्वल टू, हा जो 20 आहे इकडे गेल्यानंतर प्लस होणार, तर इथे 20 घेणार. ठीक आहे. हे झालं आपलं इक्वेशन. तर इथे काय करायचं आहे, आपल्याला ॲडजस्टमेंट करायची आहे. इथे काय करायची आहे आपल्याला ॲडजस्टमेंट. तर आपल्याला इथे ॲडजस्टमेंट करण्यासाठी आता ही एची व्हॅल्यू इथे समजून घ्यायचं आहे. ही एची व्हॅल्यू झालेली आहे, दॅट मीन्स दिस ए. तर इथे ओन्ली एक्स दिलेला आहे. एक्स म्हणजे काय, ए दिलेला आहे. तर आपल्याला इथे अब्सेंट टर्म कुठली आहे, 2 आहे आणि बी आहे. तर आपल्याला हे 2 आणि बी इथे आणायचं आहे. तर हा 2 आणि बी जो आहे तो इथे आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जस्ट ॲडजस्टमेंट करायची आहे. पण 2 आणि हा जो बीची व्हॅल्यू आहे ती आणण्यासाठी ओरिजिनल इक्वेशन चेंज व्हायला नको. तर मग काय करणार, इथे बघा ही एची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे एक्स स्क्वेअर प्लस इथे मी 2 घेते आणि हा एक्स ॲज इट इज ठेवते. झालं. म्हणजेच काय, हा 2 तर मिळाला आपल्याला आणि ए ऑलरेडी आहे, ए मीन्स एक्स. हा जो एची व्हॅल्यू एक्स ऑलरेडी आहे म्हणजे 2 × एक्स. पण आपलं ओरिजिनल इक्वेशन हे चेंज व्हायला नको. तर मग मी काय करणार, इंटू 1/2. 1/2 घेतलं म्हणजेच काय, हे 2 आणि 2 गेट कॅन्सल जर झालं तर आपलं ओरिजिनल हेच इक्वेशन आपल्याला इथे मिळून जाते. म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू 20च होती इथे, पण इथे 2 × एक्स × 1/2 ही ॲडजस्टमेंट का केलेली आहे, कारण मला हे इथल्या सारखं इक्वेशन इथे तयार करायचं होतं. कारण हे इक्वेशनच आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करायचं आहे. तर म्हणून आपण हे स्क्वेअरचे फॉर्म्युले यूज करत आहे. मग इथे काय झालं, आता ही एची व्हॅल्यू झाली, हा 2 हा ए झाला आणि ही बीची व्हॅल्यू झाली. ठीक आहे. तर हे काय, हे जस्ट मी तुम्हाला समजण्यासाठी सांगत आहे खाली कशा पद्धतीनं या फॉर्म्युल्यामध्ये कसं येते. म्हणजे काय, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी इज इक्वल टू, आता बी स्क्वेअर राहिलेला आहे तो बी स्क्वेअर सुद्धा आपण इथे काय करणार, ॲड करणार, प्लस 1/2. बीची व्हॅल्यू काय इथे ही आलेली आहे, ही. ठीक आहे. 1/2. तर बी याचा होल स्क्वेअर करणार, कारण इथे बीचा स्क्वेअर आहे म्हणजे इथे 1/2 बीची व्हॅल्यू आहे, तर 1/2चा सुद्धा स्क्वेअर करणार. आणि हा जो 20 आहे 20 प्लस इथे काय करणार 1/2 त्याचा स्क्वेअर. म्हणजे काय, दोन्ही साईडने स्क्वेअर करून आपल्याला ॲड करायची आहे बीची व्हॅल्यू. नेक्स्ट काय होणार मग इथे, नेक्स्ट बघा, जे आपलं इक्वेशन आलेलं आहे ते इक्वेशन कुठल्या फॉर्ममध्ये आलेलं आहे, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आलेलं आहे. म्हणजेच काय, इथे बीची व्हॅल्यू 1/2 आहे, एची व्हॅल्यू एक्स. म्हणजे काय होणार, इथे एक्स प्लस 1/2
त्याचा होल स्क्वेअर म्हणजे काय, ही ए प्लस बी त्याचा होल स्क्वेअर ही जी टर्म आहे त्या फॉर्ममध्ये आपण लिहिलेलं आहे. एक्स प्लस 1/2 दिस 1/2 होल स्क्वेअर इज इक्वल टू 20 प्लस 1चा स्क्वेअर 1 होणार आणि 2चा स्क्वेअर काय होणार 4 होणार. ठीक आहे. आता इथे काय जस्ट ॲडिशन करायची आहे आपल्याला. ॲडिशन तुम्हाला माहितीच असेल कसं करायचं आहे. तर एक्स प्लस 1/2 होल स्क्वेअर इज इक्वल टू 420चा किती होते, 420 80 आणि 80 प्लस 1 किती 81 होणार आणि डिवायडेड बाय 4. ही मल्टिप्लिकेशन डिव्हिजन जे बेसिक कॉन्सेप्ट आहे तुम्हाला ऑलरेडी मी शिकवलेले आहे आणि तुम्हाला यायला सुद्धा पाहिजे. नेक्स्ट आपण काय करणार, इथे स्क्वेअर दिलेला आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. आपण दोन्ही साईडने काय करणार, स्क्वेअर रूट टाकणार. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड काय दोन्ही साईडने आपण स्क्वेअर रूट टाकू. इथे थोडं समजून घ्या, इथेच थोडंसं ट्रिकी आहे. ॲडजस्टमेंट करत असताना आपल्याला ए बीच्या व्हॅल्यू एची ते दिलेलीच राहते. इथला जो 2 आहे आणि बीची व्हॅल्यू कशा पद्धतीने ॲडजस्ट करायची हे समजणं जास्त गरजेचं आहे. तर त्याच्यानंतर इझीच आहे, कॅल्क्युलेशनच करायचं आहे. बघा तर इथे काय स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय होणार इथे एक्स प्लस 1/2 ॲज इट इज राहणार. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल होते आणि ह्या ज्या व्हॅल्यूज आहे स्क्वेअर रूटमध्ये 81/4 होणार. ठीक आहे. एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू प्लस मायनस 81/4. हे झालं आपलं काय आलं होतं आपलं इक्वेशन. एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू प्लस मायनस रूट 81/4 हे असं इक्वेशन आलं होतं. काय होणार इथे एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू प्लस मायनस 81चा स्क्वेअर रूट काय येते 9 आणि 9 81 9 काय होते 81 होते आणि 4चा स्क्वेअर रूट काय आहे 4चा स्क्वेअर रूट येते 2 आणि 9/2 म्हणजे काय 4चा स्क्वेअर रूट 2 आणि 81चा स्क्वेअर रूट निघाला 9. इथे काय होणार 1/2 जी आहे ही तर इकडे गेल्यानंतर मायनस होणार प्लसचा एक्स इज इक्वल टू प्लस मायनस 9/2 मायनस 1/2. याचा जो डिनॉमिनेटर आहे कसा आहे सेम आहे. तर मग आपण डायरेक्टच प्लस मायनस करू शकतो. एक्स इज इक्वल टू एकदा प्लस घेणार प्लस 9/2 मायनस 1/2 याचं काय होणार आणि नेक्स्ट एकदा घेणार आपण मायनस 2 साईन घेतलेले आहे 2 रूट्स काढायचे आहे. मग इथे काय होणार मायनस 9/2 मायनस 1/2. ठीक आहे. काय होणार इथे एक्स इज इक्वल टू 9 मायनस 1 9 मायनस 1/2 आणि इथे काय होणार मायनस मायनस प्लस मायनस 9 मायनस 1 मायनस मायनस प्लस म्हणजे मायनस 10/2. इथे 9 मायनस 1 दॅट मीन्स 8/2 कॉमा एक्स इज इक्वल टू मायनस 10/2 दॅट मीन्स मायनस 5 आणि आपले आन्सर आलेले आहे 4 2 8 4 कॉमा मायनस 5. हेच काय आपलं आन्सर आहे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व केलेलं एक्झाम्पल आहे. कुठे नाही समजलं तर विचारा मला, मी सांगते. क्वेश्चन नंबर 3 बघा. m² मायनस 5m इज इक्वल टू -3 दिलेला आहे. तर याच्यामध्ये 5m दिलेला आहे तर आपल्याला इथे ॲडजस्टमेंट करायची आहे. बीची व्हॅल्यू काढायची आहे. बघा कसं करणार इथे m² मायनस इथे मायनसचा फॉर्म्युला यूज करणार आपण a मायनस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू a² मायनस 2ab प्लस b². इथे 2 आहे 2ab. इथे a ची व्हॅल्यू काय आहे m आहे आणि इथे 2 अब्सेंट आहे. इथे 2 दिलेला नाही आहे इक्वेशनमध्ये. मग म्हणजेच काय मी 2 घेऊन घेते. ठीक आहे. 2 घेतला मल्टिप्लायला. आता 2 झाला आणि m मीन्स a ची व्हॅल्यू दिलेली आहे हा 2. आता इथे काय अब्सेंट आहे बी अब्सेंट आहे. आपलं ओरिजिनल इक्वेशन हे जे दिलेले इक्वेशन आहे हे चेंज नको व्हायला. म्हणजेच काय इथे करणार आता 5/2.
आता हा 2 आणि 2 जर गेट कॅन्सल केला तर आपला 5m ॲज इट इजच राहणार आहे, म्हणजे काही चेंज होणार का नाही. तर हे झाली बीची व्हॅल्यू. ट्वाईस AB म्हणजे 2m 5/2. आता इथे काय आपल्याला या फॉर्ममध्ये आणायचं आहे, ए स्क्वेअर मायनस ट्वाईस AB प्लस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आणायचं आहे. म्हणजेच काय करणार, इथे प्लस बीचा स्क्वेअर करणार, इथे बी दिलेला आहे, बीची व्हॅल्यू ही दिलेली आहे, म्हणजे बीचा स्क्वेअर करणार 5/2 त्याचा स्क्वेअर झालं एवढं. त्याच्यानंतर काय होणार इज इक्वल टू -3 ॲज इट इज ठेवणार प्लस 5/2 जो दिलेला आहे त्याचा स्क्वेअर करणार 5 ॲड करायचं आहे, त्याच्यामध्ये काय करायचं आहे ॲड. मग काय होणार इथे बघा, m स्क्वेअर मायनस 2m 5/2 हे काय बीची व्हॅल्यू आहे, म्हणजे याच्यासारखं फॉर्म झालेला आहे, प्लस 5/2 होल स्क्वेअर इज इक्वल टू -3. इथे काय होणार प्लस 5चा स्क्वेअर काय होणार 25 आणि 2चा स्क्वेअर 4. हे काय झालं आपलं जस्ट कॅल्क्युलेशन झालेलं आहे. फक्त इथून एवढं समजून घ्या, बाकी काही नाही, समोरचं कॅल्क्युलेशनच करायचं आहे. एवढं समजलं की समोर इझिली वी कॅन सॉल्व. बघा आता नेक्स्ट काय होणार, मग m स्क्वेअर प्लस ट्वाईस m 5/2 प्लस 5/2 होल स्क्वेअर. हे काय तयार झालेलं आहे आपला, हा फॉर्म तयार झालेला आहे, a मायनस बी त्याचा होल स्क्वेअर. मग इथे एची व्हॅल्यू m आहे, म्हणजे मी m लिहिणार एच्या ठिकाणी, मायनस इथे बी दिलेला आहे, इथे बीची व्हॅल्यू आपली 5/2 दिलेली आहे, म्हणजे 5/2 लिहिणार आणि त्याचा स्क्वेअर. म्हणजे काय याचा स्क्वेअर हा पूर्ण फॉर्म्युला एक तयार होते, त्याच्यानुसार आपल्याला सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट कसं करणार मग बघा, इथे किती दिलेलं आहे -3. तर इथे 4 3 12 -12 प्लस 25 डिवायडेड बाय 4. ठीक आहे. नेक्स्ट काय होणार मग, इथे m मायनस 5/2 होल स्क्वेअर इज इक्वल टू -12 प्लस 25. आन्सर किती येणार, प्लसमध्येच येणार 13/4. ठीक आहे. 25 मायनस 12 दॅट मीन्स 13/14. आता काय करणार, इथे हा जो प्लस साईन आहे नाही लिहिला तरी चालतं. इथे आता नेक्स्ट टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. समजून घ्या, इझी आहे. स्क्वेअर रूट टाकल्यानंतर काय होणार, m मायनस 5/2 इज इक्वल टू, इथे काय स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल होऊन जाते आणि ही टर्म जी आहे स्क्वेअर रूटमध्ये जाते 13/4. ठीक आहे. आता इथे काय होणार, इथे समजून घ्या, इथे काय होणार आहे, हा जो 5/2 आहे हा इकडे घेऊन जाऊ आपण. फर्स्ट थिंग तर आपण हे करणार तसंच्या तसंच ठेवू आधी, 5/2 इज इक्वल टू प्लस मायनस हा जो 13 दिलेला आहे, 13चा कुठला स्क्वेअर रूट निघत नाही, म्हणजेच काय आपण ॲज इट इज ठेवणार 13, पण 4चा स्क्वेअर रूट निघतं. हा 4 दिलेला आहे, 4चा स्क्वेअर रूट 2 होतं, म्हणजे डिवायडेड बाय 2 करणार. आता करणार आपण, बघाल हा 5 आहे, क्लिअरली दिसत नसेल तर 5/2. तर हा जो -5/2 आहे तो इकडे घेऊन जाऊ आपण, म्हणजे काय होणार मायनसचा प्लस होणार. हे आलं होतं आपलं. तर इथे काय होणार, हा जो -5/2 आहे हा इकडे घेऊन जाऊ आपण. काय होणार इथे बघा, इथे होणार m इज इक्वल टू प्लस मायनस √13 डिवायडेड बाय 2 प्लस 5/2. ठीक आहे. बघा आता इथे काय आलेलं आहे, आपलं जे न्यूमरेटर आहे ते कसं आहे सेम आहे, म्हणजेच काय एकदा प्लस होणार एकदा मायनस, एमच्या 2 व्हॅल्यूज निघणार. m इज इक्वल टू प्लस 13 प्लस 5 डिवायडेड बाय 2. याला आपण असंही लिहू शकतो. बघा मी पुन्हा सांगतेस, आता प्लस घेतलं मी, आता मायनस घेणार, -√13 प्लस 5 डिवायडेड बाय 2. याला इथे प्लस नाही लिहिलं तरी चालते, m इज इक्वल टू, म्हणजेच आपण लिहिणार इथे बघा √13 प्लस 5 डिवायडेड बाय 2 -13 प्लस 5 डिवायडेड बाय 2.
हे आपल्याला काय एमच्या व्हॅल्यूज मिळालेले आहे. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे आणि तिथे ॲडजस्टमेंट कशा पद्धतीनं करायची एवढं जमलं की बाकीचं जमून जातं. बघा 2.3 मध्ये आपण फर्स्ट, सेकंड अँड थर्ड एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड एक्झाम्पलमध्ये ऑब्झर्व करा, जी काही फर्स्ट स्क्वेअरची टर्म दिलेली होती त्या टर्मला कुठलाही कोइफिशियंट नव्हता. पण जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4, 5 अँड 6 एक्झाम्पल, तर या 4, 5 अँड 6 एक्झाम्पलमध्ये कोइफिशियंट दिलेला आहे एक्झाम्पलमध्ये. तर हे लिटल बिट टफ एक्झाम्पल आहे, प्रॅक्टिस सेटसुद्धा. तर बी केअरफुली, काळजीपूर्वक करा आणि समजून घ्या. बाकीचे 3 एक्झाम्पल मी सांगते.